स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. काल दिलेली ऍक्टिव्हिटी कोणी केली? रात्री कोणी सगळे सफरिंग लिहून जाळून काढलेत? केले मॅडम? झोप लागली शांत? येस. अजून कोणी केलं? मीरा मॅडम, उज्ज्वला मॅडम. मीरा मॅडम, तुम्ही केलं ऍक्टिव्हिटी? नाही केली. आज करा, मग प्रयत्न करायचे आपल्याला. ओके. येस. उज्ज्वला मॅमनी केली. रुचिका मॅडम, ऍक्टिव्हिटी केली? काल सांगितलेली ऍक्टिव्हिटी हो मॅम, केली. केली. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. असं खाली खाली वाटलं, फ्रेश वाटलं. ही आपल्याला काय करायचंय, रोज 21 डेज सफरिंग लिहायचे आहे आणि त्या आपल्याला रोज रात्री झोपताना काय करायचंय, जाळून टाकायचं आहे. ते हो का मॅम. जाळून टाकायचंय मी तुम्हाला सांगते. बघा, शेतकरी काय करतो? एखादं बी पेरायचं असेल तेव्हा शेतकरी काय करतो? शेतीची मशागत करतो. हम्म. हो. बरोबर. त्या शेतामध्ये असणारा जो काही केर कचरा असेल तो काढण्याचा प्रयत्न करतो. बरोबर ना? जे काही तण असेल, जे गवत आलेलं असेल ते सगळं रिमूव्ह करण्याचं शेतकरी काम करतो आणि मग काय करतो? पेरणी करतो. पेरणी आपल्याला करते. जर आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये सकारात्मकतेची पेरणी करायची असेल तर मी काय बनलं पाहिजे? शेतकरी बनायला पाहिजे का? शेतकरी बनायला. हो. हो की नाही? का? कारण की मला कुठेतरी क्लिन्झिंग करणं महत्वाचं आहे. मला माझ्या भावना समजून घेणं आणि त्या भावनांच्या बाहेर पडणं महत्वाचं हम्म. आहे. बघितलं काल आहे. आपण इथपर्यंत हो. आलो होतो. सकाळी कोणी हो. सुरुवात केली? कसे आहात सगळे? कशी मस्त. सुरुवात झाली आज? मस्त. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, मस्त. तंदुरुस्त हूँ, तंदुरुस्त. जबरदस्त हूँ. जबरदस्त. मस्त. आणि थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. किती जणांनी केली ऍक्टिव्हिटी? मी. काल 25 जण होते, बरोबर? हो. कसं वाटलं ऍक्टिव्हिटी करून? सकाळ एक वेगळ्या प्रकारची आपली सुरुवात झाली का? आज सकाळ जेव्हा आपण उठलो झोपेतून तेव्हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने फील झालं का? ज्यांनी हो. ज्यांनी केलं त्यांना फील झालं असेल 101%. आणि जेव्हा आपल्याला बघितलं की आजचा दिवस आपण बघतो आहे, आज मी उठले आहे आनंदाने, माझ्यासोबत माझं कुटुंब उठलेलं आहे, त्यासाठी मी काय करायला पाहिजे? आभार मानायला पाहिजे. बरोबर. का? कारण की आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज आपण जो दिवस बघतो, बरेच जण काय होतात, झोपेतच चालले जातात आणि झोपेतच जगाला काय करतात? टाटा बाय बाय बाय. करत असतात. करतात की नाही? मग आज जर मी उठली आहे त्यासाठी मी काय करायला पाहिजे? ईश्वराचे, देवाचे स्वतःचे आणि त्या युनिव्हर्सचे आभार. आभार मानायला पाहिजे. व्हेरी गुड. कळतंय? हो. इथपर्यंत आलो होतं. क्लिन्झिंग का महत्वाची सांगितली आहे? कारण जोपर्यंत तुम्ही पेरणी, इम्पॉर्टंट आहे, पेरणी बरोबर करणार नाही तर त्यासाठी शेतीची मशागत व्हायला पाहिजे ना. नांगरणी व्हायला पाहिजे, व्यवस्थित प्रकारे त्याच्यातलं गवत निघायला पाहिजे. ही प्रोसेस मधनं आपल्याला या 21 दिवसाच्या प्रोसेस मधनं जायचं आहे. जेणेकरून ज्या रेकीच्या ऊर्जा मी शिकणार आहे, ही एनर्जीचा सगळ्या गोष्टी मी शिकत आहे, तेव्हा मला त्याच्या गोष्टी फील होतील. कुठेतरी एनर्जीचे ब्लॉकेजेस जर आपल्या शरीरामध्ये असतील, आपल्या विचारांचे ब्लॉकेजेस असतील, आपण कुठेतरी पास्ट लाईफ मध्ये अडकलेलो असू, तर या एनर्जी आपल्याला फील होईल का? नाही. कारण माठ जर आपल्याला माठ भरायचंय, प्रत्येकाला आपलं जे आहे ते भरायचंय आणि त्याला छिद्र पडलेले असतील, तो आपल्या माठातून पाणी तर बाहेरच पडत राहील ना. पहिल्यांदा छिद्र बुजवायचे. ज्या माठाला, आपल्या शरीराला, मनाला, आत्म्याला लागलेल्या जे काही सफरिंग आहेत त्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत. कळालेत? पुढे जाऊयात. आता मी काय करते, आजची आपली ऍक्टिव्हिटी आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे ते लिहायचे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. जे पाहिजे असेल, ज्या इच्छा असतील, ज्या आपले काही स्वप्न राहिले असतील, ज्या घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, टू व्हीलर घ्यायची असेल, तुम्हाला ज्या स्वप्नातल्या जीवनाची तुम्ही कल्पना करता आहात ते तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. आणि सोबत सोबत लिहत चला, मागे पडू नका.
का महत्वाचं आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट? कारण मी काय सांगितलं काल, की जिथे आपण फोकस करतो तिथे आपली एनर्जी जाते, आणि जिथे एनर्जी जाते ती गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होणार आहे, ती गोष्ट वाढतच जाणार आहे. म्हणून आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? मला काय पाहिजे, मी आयुष्यात कशासाठी जन्माला आली, माझं पर्पज काय आहे आयुष्याचं. ज्यांचं झालं त्यांनी डन टाकायचं, चॅट बॉक्स मध्ये डन टाकायचं आपल्याला. विचार केला होता का आतापर्यंत की अरे मला काय पाहिजे आहे? आपण विचारच नाही करत, मग त्या गोष्टी होत्या ना, रोज मंदिरात जातो, रोज मंदिरात जातो आणि माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि एखादी व्यक्ती काय करते, 15 दिवसातून एकदा मंदिरात जाते आणि तिच्या इच्छा पूर्ण होतात. रिझन काय असतं? कारण त्याला त्याचं पर्पज माहिती आहे, त्याला काय पाहिजे तो एक्झॅक्टली ईश्वराकडे ते सांगत आहे. झालं गीतांजली मॅम, बोला काय काय पाहिजे? अं, मला घरात म्हणजे जरा हसतं-खेळतं वातावरण, मुलांनी अभ्यासात प्रगती करावी आणि घरात जरा म्हणजे मनाची शांतता. आणि मी म्हणजे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होते, पण अद्यापपर्यंत झालं नाही, तर ते मिळावं असं वाटतं. ओके, म्हणजे कुठल्या पण हेल्थच्या, वेल्थच्या आणि रिलेशनशिपच्या इच्छा प्रत्येकाला आहे, बरोबर. रुचिका मॅम सांगा तुम्ही. मला मंथली 15K सॅलरी वाला जॉब पाहिजे मिनिमम. मला स्वतःची 15? कार. येस. 50 अच्छा, 50 50K. ओके. 50. ओके. हम्म. हेल्दी अँड हॅपी फॅमिली. हम्म. आणि मला स्वतःची कार घ्यायची आहे. ओके. आणि ड्रीम हाऊस घ्यायचंय मला. येस, हे आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येकाला. अजून कोणाला बोलायचं आहे की काय पाहिजे? बघा, आजच द्यायला बसली आहे युनिव्हर्स, जो बोलेल त्याला भेटणार आहे. कोणाला बोलायचंय? अश्विनी मॅडम, येऊ द्या तुमच्या बेबीला, एखादी नोटबुक द्या आणि लिहू द्या त्याला. येस, कोणाला सांगायचंय व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट? सगळ्यांनी डन, 2च लोकांनी लिहिलंय का? बाकीच्यांना लिहायचं नाहीये का? ईश्वरापर्यंत, त्या युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायच्या नाही का आपल्या भावना, की आपल्याला पाहिजे काय? माहिती पाहिजे ना आपल्याला. जोपर्यंत कळणार नाही आपण ते सांगू शकत नाही, आपण बोलू शकत नाही, आपल्याला माहिती पाहिजे. मग आपल्याला मिळालं नाही तर प्रॉब्लेम होईल की नाही? आपल्याला मिळतच नाही कारण आपण कन्फ्यूज आहे आपल्या विचारांबद्दल, की काय पाहिजे हेच जर माहिती नसेल तर त्या युनिव्हर्सला देतानाही कन्फ्युजन येईल, की अरे हा तर स्वतःच्या याच्यातच कन्फ्यूज आहे, याला द्यायचं तरी काय? कळतंय? हा अश्विनी मॅडम बोला, अनम्यूट करा. मला वाटतं की माझी फॅमिली नेहमी हेल्दी, हॅप्पी आणि सॅटिस्फाईड असायला पाहिजे. सगळ्या गोष्टीचं मनाला समाधान असलं पाहिजे. हजबंड वाईफ आम्ही आहोत, आमचं रिलेशन चांगलं असायला पाहिजे, हेल्दी, आणि ते पण सॅटिस्फाईड असायला पाहिजे. माझ्या मुलांनी चांगला अभ्यास करून त्यांनी पण पुढे गेले पाहिजे आणि ते पण आजारांपासून दूर असायला पाहिजे. येस, बस तेवढंच. प्रत्येकाचे 3 लेवलचे आपल्याला सफरिंग्स आहे, आणि त्याच 3 लेवलचे सफरिंग काय करायचे आपल्याला? ज्या कंप्लेंट आपण आतापर्यंत करत आलो होतो, ज्या आपण सफरिंग लिहिल्या आहेत, त्याला काय करायचंय आपल्याला? आपले ड्रीम किंवा गोल सेट करायचे आहेत. त्या आपल्याला कंप्लेंट मोडवरून कंप्लीट मोड मध्ये आणायचे, बरोबर. आपण प्रत्येक वेळा काय फोकस कुठे गेला आपला? जे लोक त्रास देतात, ज्या गोष्टीचा राग येतो, जे सफरिंग आहे तिथे आपला फोकस जातोय, बरोबर. कालपर्यंत आपला फोकस कुठे होता? माझ्या आयुष्यात हे नाही, मला गोळ्या घ्याव्या लागतात, माझं असं,
मला हे लोक त्रास देतात, मला राग येतो, मला ईर्ष्या वाटते, माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, इथे फोकस गेला होता. मग ईश्वर म्हणतो, अरे वा, तुझा फोकस जर तिथे जात असेल तर तुला मिळणार आहे का त्या गोष्टी? हो की नाही? नाही मिळणार की नाही? म्हणून काय पाहिजे, मला माझा पर्पज माहिती पाहिजे, माझं अस्तित्व कशासाठी आहे, मला मिळवायचं तरी काय आहे. बरोबर? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याच्यासाठी माहिती पाहिजे आपल्याला, की आपली प्रत्येकाची एनर्जी तिथे जाते जिथे आपला फोकस जातोय. मग आपल्याला फोकस कुठे शिफ्ट करायचा आपल्याला? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, माझ्या आयुष्याचं पर्पज काय आहे. कळालं का? येस, रेडी आहात तुम्ही? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. मग आता हे मिळवायचं कसं? बरोबर, प्रत्येकाला काही ना काही मेथड्स असतात. मग मला माझा पर्पज काय, पर्पज वर फोकस करून मला काय करावं लागेल, बसलं पण अटेंड केलं मी तिथे हे shift ओपन करत नाही. करावी लागेल. तिथे मला माझी एनर्जी शिफ्ट करावी लागणार आहे, जिथे मला काय काय गोष्टी पाहिजे आहे त्याच्यावर माझा फोकस मला करावा लागेल. मग फोकस कसा करायचा? काही मेथड्स आहेत का? मग येतो आपले विचार. आपल्या मनामध्ये आपले मन, आपलं बॉडी आणि आपलं काय असतं, आत्मा. बरोबर, ह्याच गोष्टी आहेत ना प्रत्येकाकडे, ज्यांनी आपण सगळ्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मग काय आहे, मी माझ्या मनाची ताकद, मी बोलली होती काल, अवचेतन मन आणि माझ्या जीवनातला आनंद एकमेकांवरती कसा डिपेंड आहे. ऍक्टिव्हिटी करायला तयार आहात सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. थोडीशी मी स्ट्रिक्ट पण आहे, जितकी पेमर तितकी स्ट्रिक्ट टीचर आहे मी. आपले हात मागे घेऊन बघा आणि किती जातात बघा. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी मला सांगा, ऍक्टिव्हिटी करायची. आपले हात किती मागे जातात ती पोझिशन लक्षात ठेवायची. आणि जे रेडी आहात, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहे, ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, त्यांच्यासाठी आहे हे सगळं. ठीक आहे? केलंय? आपला हात चेक केला कुठे जातोय? येस. आता आपल्याला काय करायचंय, आपले हात परत या मुठ्ठीच्या पोझिशन म्हणायचे. येस आय कॅन डू इट, 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 येस आय कॅन डू इट. नाउ चेक द पोझिशन. पहिल्या पोझिशन पेक्षा आत्ताची पोझिशन कोणाकोणाची चेंज झालेली आहे? येस, रुचिका मॅडम, अश्विनी मॅडम, अजून मनीषा मॅडम. काय केलं आपण अजून? ज्यांनी कॅमेरे ऑन केले आणि ज्यांनी ज्यांनी गोष्टी केली, गीतांजली मॅडमची पण चेंज झाली. ज्यांचे कॅमेरे आहे, जे माझ्यासोबत ऍक्टिव्हिटी करता आहात त्यांचा, हो, मीरा मॅडमची पण चेंज झाली. काय केलं आपण? ते आपण काय करतो आहे, आपला फोकस कुठे शिफ्ट केलाय? मला पाहिजे, आय वॉन्ट, मला कम्प्लीट लाईफ पाहिजे, मला माझे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप मध्ये काय पाहिजे, कम्प्लिशन पाहिजे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या पंचसूत्री जीवनावरती मला काम करायला मी रेडी आहे, मी करू शकते आहे. एक छोटस आपण वाक्य बोललो, राईट? मग मला जाणून घ्यायचं आहे की याच वाक्याची ताकद काय आहे. येस, ज्यांना शक्य आहे, ऑफिसमध्ये असेल तर ठीक आहे, संध्याकाळचं सेशन पण तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. मग आपण जाणून घेऊया की माझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे ज्याने मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करू शकते. माझ्याकडे असं काय ईश्वराने दिलेलं आहे, त्या युनिव्हर्सने दिलेलं आहे की मला सगळ्या गोष्टी मिळवू शकते मी. मग आहे माझा सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. अवचेतन मन प्रत्येकाला किती मन दिले? 3 मन दिले, कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कोणता आहे, अनकॉन्शियस. मग आपल्याला स्टडी जो करायचा आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. मलाकडे काय दिलेलं आहे, माझं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला चांगलं वाईट कळत नाही. कळतं का? माझं सबकॉन्शियस माइंड जे दिलेलं आहे त्याला चांगलं वाईट काहीच कळत नाही, ते फक्त ऍक्टिव्हली काम करत राहतं. मग माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि कॉन्शियस माइंड मध्ये काय फरक आहे? आता मी क्लासमध्ये बसलीये, बरोबर?
मग क्लास घेताना सबकॉन्शियस माइंड मध्ये बऱ्याच जणांचं चालू असेल की माझा मुलगा जेवला का, माझे मिस्टर आलेत का, त्यांनी डबा खाल्ला का, कोणी जेंट्स असतील तर ऑफिसमध्ये यानंतर काही काम चालू आहे का बॅक ऑफ द माइंड. प्रत्येकाच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू आहे की मॅडमनी आज हे केलं आहे, मॅडमनी आज कोणता टॉपिक घेतलाय, किंवा मॅडमनी काल अशा पद्धतीने तयारी केली होती, मॅडम आज कशा पद्धतीने दिसत होत्या. बरोबर. कुठपर्यंत पोचतो आपण. होतं की नाही की आता हे झाल्यानंतर मला करायचं काय आहे, माझ्याकडे गेस्ट येणार आहे, मला कुठे ऍक्टिव्हली जायचं आहे, पार्टीला जायचं आहे, कुठेतरी काही प्रोग्राम आहे, फंक्शन आहे, किंवा इथे कुणाची तरी तब्येत खराब आहे, चालू आहे डोक्यामध्ये की माझ्याच चालू असतं. तुमच्या पण आहे ना, प्रत्येकाच्या असतं. हे सबकॉन्शियस माइंड आपल्याला थांबूच देत नाही. प्रत्येक वेळा त्याचं काही ना काही विचारांमध्ये तो आपल्याला गुंतून ठेवत असतो. आणि जिथे मी आता प्रेझेंट आहे, इथे मी आता प्रेझेंट करून मी हे माझी जी इच्छाशक्ती तुम्हाला शिकवण्याची आहे, आता तुमची जी इच्छाशक्ती आहे ते तुम्ही शिकत आहात, बरोबर, त्याला म्हणतात आपलं कॉन्शियसली प्रेझेंट असणं. कॉन्शियस माइंड काय करते, कॉन्शियसली तुम्ही जे लेक्चर अटेंड करता आहात, कॉन्शियसली कॉन्सन्ट्रेट करून इथे बसले आहात, ते माझं आहे कॉन्शियस माइंड, ज्यामध्ये माझी शॉर्ट टर्म मेमरी असते. मी जे आत्ताचा विचार करते आहे ते शॉर्ट टर्म मेमरी आहे. आणि बॅक ऑफ द माइंड माझे जे काही विचार सुरू आहे, जे खूप सारा गुंता चालू आहे, तो आहे माझा सबकॉन्शियस माइंड. माझ्या लाईफ मध्ये मग इम्पॅक्ट कोण करतोय, कोण माझ्या लाईफला चालवतोय, ड्रायव्हर कोण आहे, कोण सांगेल मला. माइंड. सबकॉन्शियस माइंड. आणि आपल्याला आपण कोण चालवतो आहे, ड्रायव्हर आपला आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला आपण समजा सेनापती आहे, कोण आहे, कॉन्शियस माइंड. आणि राजा कोण आहे, सबकॉन्शियस माइंड. एखाद्या व्यक्तीच्या लाईफचा जो पूर्ण कंट्रोल कोणाच्या हातात आहे, तो आहे सबकॉन्शियस माइंड. तो आपल्याला नको त्या गोष्टीकडे नेतो, नको त्या गोष्टी करायला लावतो, नको ते विचार करायला लावतो, नको त्या गोष्टींमध्ये अडकायला लावतो. आणि पाहिजे त्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याच गोष्टी आपल्याला मिळवायसाठी कोण मदत करतो आहे, कोण मदत करतोय, माझा कॉन्शियस माइंड की सबकॉन्शियस माइंड. बोला बोला पटकन, कोण मदत करणार आहे मला. सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड, करेक्ट. मदत पण कोण करणार आहे, नको त्या गोष्टी मिळवायसाठी पण तोच मदत करतो आहे, नको त्या थॉट मध्ये पण तोच नेतो आहे, आणि पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी पण तोच मला मदत करणार आहे. मग सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड मध्ये काय असते, माझी बिलीफ सिस्टीम, मी कशावर विश्वास ठेवते, एखाद्या गोष्टीची घडलेली घटना, माझ्या भावना, मी ज्या तत्वांना फॉलो करते ते सगळे तत्व, ते कशामध्ये आहेत, माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. मी जी परंपरा फॉलो केलते आहे, की आईने मला तेव्हा तसं सांगितलं होतं आणि ते मी आज फॉलो करते आहे, ते कुठे स्टेप केलेलं आहे, माझ्या सबकॉन्शियस मध्ये. मला एखादा कुत्रा दिसला आणि मला त्या कुत्र्याची भीती वाटते, हे कुठे स्टोअर आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. मी कशी आहे, मला लोक कशा पद्धतीने बघतात, हे कुठे असतं, सगळं बॅक ऑफ द माइंड सुरू असते. की मी हा ड्रेस घातला की मी चांगली दिसेल, मी असं केलं तर लोक मला चांगलं म्हणतील, हे कुठे आहे. मी साडी घातली, या फंक्शनला मी साडीच घालायला पाहिजे, या फंक्शनला मी ड्रेसच घालायला पाहिजे, या फंक्शनला मी जीन्स घातली तर चांगली दिसेल, हे कुठे आहे, हे कोण सांगताय. हे सगळं मला कोण सांगताय, माझं सबकॉन्शियस माइंड. आणि म्हणून आपला सबकॉन्शियस माइंडला राजा म्हटलेला आहे. आणि ते मला काय करणार आहे, माझ्या सक्सेसचं कारण, माझ्या आनंदाचं कारण देखील कोण आहे, माझा सबकॉन्शियस माइंडच आहे. जेव्हा आपण कुत्रा दिसतो, त्या कुत्र्याला आपण घाबरतो आणि आपण काय करतो, रस्ता दुसरा घेतो. ते काय करतोय, ही प्रोटेक्शन, स्वतःला प्रोटेक्शन करण्याची जी गोष्ट दिलेली आहे, ती पण मला कोण देत आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंडमुळेच मला ते प्रोटेक्शन करण्याची स्किल मिळते. बघा, साप दिसला तर आपण घाबरतो, बरोबर. आणि मला एखादी दोरी दिसली तरी आपण घाबरतो. जर आपल्याला सापासारखी दोरी दिसली तर आपल्याला भीती वाटते बरेच वेळा. पण जर आपण कधी कधी जर त्या दोरीचं आपल्याला अशी प्रोग्रामिंग झाली असेल की ही दोरीच असेल,
तर कधी कधी सापावर जरी पाय पडला तर आपलं काय होते, भीती वाटत नाही. हे कुठे आहे सगळ्या गोष्टी? ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहे? माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये माझी जशी प्रोग्रामिंग केलेली आहे, माझी जशी पॅरेंटिंग केली आहे, लहानपणापासून माझ्या सबकॉन्शियस माइंडला ज्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे, त्या पद्धतीने माझी लाईफ चालू आहे. कळतंय का? माझी लाईफ कोण ड्राईव्ह करते आहे? ड्रायव्हर कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. माझ्या लाईफचा राजा आहे माझा सबकॉन्शियस माइंड. मला ज्या एखाद्याबद्दलच्या भावना वाटत आहे, एखाद्याबद्दलचा विश्वास वाटतो आहे, एखाद्याबद्दल मला भीती वाटते आहे, त्या व्यक्तीला मी ज्या पद्धतीने जज करते आहे, ते सगळं कुठून येत आहे? माझ्या सबकॉन्शियस माइंडच्या विचारांमधून. सबकॉन्शियस माइंड ज्या पद्धतीने मला, माझी बिलीफ सिस्टीम आहे त्या पद्धतीने हे सबकॉन्शियस माइंड रिॲक्ट करत असतं. मग माझ्यासाठी 90 to 95% माझं काम काय करतो, तो माझा सबकॉन्शियस माइंड आहे. आणि माझ्यासाठी काम करणारा सबकॉन्शियस माइंड किती आहे? तो आहे 5 ते 10%. मग राजा आपल्याला या पद्धतीने सोप्या शब्दात लक्षात ठेवायला गेलं, राजा आणि सेनापती अशा पद्धत, किंवा राजा आणि सेवक या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कठीण जाणार नाही. सबकॉन्शियस माइंड मध्ये आपली लॉंग टर्म मेमरी असते. खूप लहानपणीचे विचार आपल्याला अचानक आठवतात, ते आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर असतात. मग आपण दिवसभरातून, जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा आपण झोपतो, तेव्हा मला सांगा, कोणाला काय विचार येतात? झोपताना आपल्याला काय विचार असतात? कोण सांगेल? झोपताना आपल्याला कुठले विचार असतात? दिवसभरात काय केलं ते. काय केलं ते, बरोबर. दिवसभरात मी काय ऍक्टिव्हिटी केली, आणि त्यातल्या त्यात मोस्टली आपले पॉझिटिव्ह विचार असतात की निगेटिव्ह विचार असतात? निगेटिव्ह. हा, म्हणजेच काय, माझा फोकस ज्या ठिकाणी गेला, मी जिथे जास्त एनर्जी घालवली, तिथे काय होत आहे? माझे विचार चाललेत, बरोबर. म्हणून मी काय म्हणते की जेव्हा मी झोपताना शांततेने झोपू शकत नसेल, आणि मला एखाद्या घटनांचा इम्पॅक्ट का पडतो, रात्री झोपताना त्या घटना का आठवतात, ते दुःख का येते, कधी कधी रडू का येतं, कारण माझी एनर्जी काय केलेली आहे, मी त्या थॉट कडे दिलेली आहे, त्या निगेटिव्हिटीकडे गेलेली आहे, बरोबर. म्हणून आपल्याला एनर्जी कुठे द्यायची? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे, तिथे मी काय देणार आहे? माझी पूर्ण एनर्जी देणार आहे. कळालं? मग आता या सबकॉन्शियस माइंड माझ्या लाईफचा राजा आहे, तर त्याला मी कुठल्या पद्धतीने ट्रेन करायला पाहिजे? काय करायला पाहिजे जेणेकरून हा मला माझ्या लाईफमध्ये चांगले बेनिफिट देईल, चांगले रिझल्ट देईल, आणि माझ्या लाईफच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कम्प्लीट मोड मध्ये आणेल, बरोबर. प्रत्येकाला आणायचं आहे ना? सगळ्यांनी म्हटलं ना, येस आय कॅन डू इट. करायचं आहे ना प्रत्येकाला? मग मी त्याची मेथड सांगते की आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याच्या 3 पद्धती असतात. पहिली मेथड आहे, ती आहे द वे टू ट्रेन सबकॉन्शियस माइंड इज अफर्मेशन. काय आहे अफर्मेशन? कुठली मेथड आहे? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे अशी कुठली तरी पॉझिटिव्ह वाक्य जे आपल्याला दैनंदिन जीवनात रोज म्हणायची आहे, ऐकायची आहे, बोलायची आहे, जेणेकरून त्याचे मला रिझल्ट मिळतील. आणि हे अफर्मेशन बोलताना, अफर्मेशन जे बोलतो आहे, जी सकारात्मकता आपण बोलतो आहे, ती आपल्याला 3 टाइम्स बोलायची. प्रत्येक गोष्ट जी करायची आहे ती 3 टाइम्स बोलायची. जसं मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ, हे किती वेळा सांगितलं मी तुम्हाला? 3 वेळा सांगितलं म्हणायला प्रत्येकाला. येस. येस. हा, मग त्या पद्धतीने मला सकाळी उठल्यानंतर 3 वेळा स्वतःला हे अफर्मेशन द्यायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. हे अफर्मेशन बोलताना मला काय करायचं आहे? एक तर मी माझ्या आवाजात हे रेकॉर्ड करू शकते, मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, ते मला काय करायचंय? माझ्या अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायचं आहे, बोलायचं आहे आणि ऐकायचं आहे. आपण प्रोसेस काय करतोय? लिहितो आहे, बोलतो आणि ऐकतोय. कळालं? अफर्मेशन कुठल्या स्वरूपात बोलायचे आपल्याला? लिहिणं, बोलणं आणि ऐकणं. प्रोसेस किती वेळा झाली? 3 वेळा. 3 वेळा, बरोबर.
लिहिताना आपल्याला एक अफर्मेशन लिहिताना आपल्याला आपल्या येलो कलरच्या पेजेस वरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचे. काय लिहायचे? येलो कलरच्या पेजेसवर, येलो कलरच्या डायरीवरती तुम्ही लिहू शकता. येलो कलरच्या पेजेसवर रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहेत. आणि तुमच्या नावाने जॉईन होत जा. आपल्याला नावाचे व्हायब्रेशन्स वाढवायचे प्रत्येकाच्या. पाहिजे आहे ना आपल्याला, प्रत्येकाला आपण नेम, फेम आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे असतं. ते कोणाला मिळणार आहे? आता इथे आपण लिनोवो, कुठल्या कुठल्या नावानी आपण जर या पद्धतीने, आता इथे DS नावानी कोणीतरी जॉईन झालाय, इथे आपल्याला नावाचे व्हायब्रेशन्स वाढवायचे आहे ना. आता मनीषा बेले, रुचिका जपता या नावानी जेव्हा आपण जॉईन होतोय तर व्हायब्रेशन कोणाचे वाढताय? नावाची वाढताय. नावामध्ये खूप काही गोष्टी असते. ऍज अ न्यूमरोलॉजिस्ट मी प्रत्येकाला सजेस्ट करेल, जिथे जिथे तुम्ही जात आहात तिथे तिथे तुम्ही आपल्या नावाचे व्हायब्रेशन्स वाढवायचे आहे, जेणेकरून आपल्या नावाला ब्लेसिंग मिळेल. कळतंय? आपलं नाव वाढेल. मला नेम, फेम आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे, ते मागायचं आहे ईश्वराला. मग मला प्रत्येक ठिकाणी माझ्या नावानी छान आपलं जे काही नाव असेल त्या नावानी मोबाईलचं नाव ठेवायचं नाही. सीमा पवार मॅडम, प्रत्येकाने आपापले नावं ठेवायचे छान. त्या नावाचे व्हायब्रेशन आपल्याला वाढवायचे. कळालं? मग मी सांगत होती की माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करताना अफर्मेशन्स लिहायचे आहेत. ते अफर्मेशन मला येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी लिहायचे आहेत. काय लिहायचे आहे? येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी लिहायचे. ठीक आहे. या अफर्मेशन लिहिताना वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स असतात, ते आपण ऍडव्हान्स लेवलला शिकतो. मास्टर लेवलला जेव्हा आपण सेकंड लेवलला येतो तेव्हा त्या टेक्निक 5x55, 369 वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ज्या पद्धतीने आपण स्वतःला अफर्मेशन लिहू शकतो. पण पहिल्या लेवलला मी सांगेल की तुम्ही या पद्धतीने अफर्मेशन लिहा. आणि दुसरी गोष्ट, अफर्मेशन लिहिताना पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे. पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे आहेत. हे लिहून घ्या. ज्यांना ज्यांना आठवत नाही त्यांनी हे लिहून घ्यायचंय की अफर्मेशन लिहिताना पूर्ण वर्तमान काळात लिहायचे. आपल्याला अफर्मेशन लिहिल्यानंतर, जसं आपण एखाद्याला गाडी घ्यायची आहे आणि त्यांना ती इच्छा आहे, तर मी काय करायचे, मी ही ऍक्टिवा तुम्हाला जी काय पाहिजे असेल, मला माहिती नाही 6G 5G काय असेल ती मी घेतलेली आहे. काय करायची आहे? मी व्हाईट कलरची ऍक्टिवा 6G घेतलेली आहे. अफर्मेशन कसं राहील? मी 2 BHK फ्लॅट या एरियात घेतलेला आहे. कळलं? मला या सॅलरीचा जॉब लागलेला आहे. रुचिका मॅडम, अफर्मेशन कसं राहणार आहे? मला या सॅलरीचा, जी काही तुमचं विज असेल, जे काही तुमचं पर्पज असेल किंवा तुम्ही जो एम ठेवला आहे, त्या सॅलरीचा जॉब लागलेला आहे. कळतंय? येस मॅम. हा, आणि ते आपल्याला तुमच्या आवाजात तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता. सकाळी उठल्यानंतर ऐका, दुपारी ऐका, रात्री झोपताना ऐका. कारण सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालेला असतो. आपला सबकॉन्शियस माइंड रात्री झोपत नाही. त्यामुळे रात्री आणि जे काही आपण सकाळी झोपताना इमॅजिन करतो आणि सकाळी उठल्यानंतर विचार करतो, त्याचा इम्पॅक्ट मॅक्झिमम टाइम आपल्या लाईफवरती होतो. कळतंय? म्हणून मला रात्री झोपताना जे विचार करायचे आहेत, ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या रात्री झोपताना बोलायच्या. सकाळी उठल्यानंतर ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या बोलायच्या. तुम्ही तुमचे हे एक अफर्मेशन रेकॉर्ड करू शकता, किंवा तुमचे प्रत्येक अफर्मेशन रेकॉर्ड करून तुम्ही सकाळी ऐका, रात्री ऐका. ऑफिसमध्ये समजा वेळ मिळत नाही, जे लोक जॉब करतात त्या पद्धतीने तुम्हाला करायचे. आणि जे लिहू शकत असतील त्यांनी सकाळी लिहा, रात्री लिहा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहू शकता. हा, तुमच्या भावाच्या लग्नासाठी पण लिहू शकता. झालेले आहे आणि तो त्यांनी त्याचं संपूर्ण सुखी, आनंदी, वैवाहिक जीवन जगत आहे. त्याला अनुरूप अशी मनमिळाऊ पत्नी लाभलेली आहे. कळालं? या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. लग्न झालेलं आहे
आणि सहसा अफर्मेशन लिहिताना तुम्ही जे काही लिहिणार आहात ते येलो कलरच्या पेननी, येलो कलरच्या नाही, रेड कलरच्या पेननी येलो कलरच्या डायरीवरती लिहा. त्याचे बेनिफिट चांगले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या पद्धतीने त्याला पूर्णतः एनर्जी पूर्णतः तिथे द्या आणि साधारणतः 90 दिवस ऍटलिस्ट तरी लिहायचे, ऍटलिस्ट 90 दिवस. आणि पिरियड ही आपल्याला 3 ते 4 महिन्याचा द्यायचे, कारण जादू होणार नाही. आपल्याला आपल्यामध्ये इतके ब्लॉकेजेस असतात ते आपल्याला आता हळूहळू शिकायला मिळतील की आपले ब्लॉकेजेस काय. कळतंय? ते जादू नाही करायची, जादू कुठल्याच गोष्टीची नाही होती, आपली साधना वाढवून, प्रॅक्टिस वाढवून आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असते. कळालं? अफर्मेशनच्या बाबतीत कोणाचे काही प्रश्न असतील तर ते लिहून ठेवा, विचारा, मला काही हरकत नाही. झालं इथपर्यंत? हो येस. पुढे जायचं? हा, हो येस. चालेल. आता मी तुम्हाला सांगते आहे की एक डॉक्टर होते जपान मधले, ऑथर पण होते, त्यांनी 2-3 पुस्तकं लिहिली. त्यांनी पाण्यावरती एक्सपेरिमेंट केला होता. अफर्मेशन का महत्वाचे आहे? आपण जे बोलतो आहे, वास्तुदेवता काय म्हणत असते, म्हणून आपल्याला बरेच आजी लोक म्हणतात, बरेच जण म्हणतात की घरामध्ये वाईट अशुभ बोलू नका, घरामध्ये वादविवाद टाळा. का म्हटलं जाते? वास्तू तथास्तु म्हणते, राईट? म्हणते की नाही? वास्तुदेवता काय म्हणत असते? वास्तू तथास्तु म्हणत असते. मग मला काय करायचं? वास्तू म्हणजेच काय? तुझा जिथे वास आहे तिथे ज्या ठिकाणी आपला वास आहे ती वास्तू, आणि ज्या ठिकाणी आपण बोलतो सगळ्या गोष्टी, मग ती वास्तू देवता जिथे तो वास करते आहे तिथे ती तथास्तु बोलत राहते. मग या पद्धतीने जर आपल्या घरामध्ये अफर्मेशनच्या स्वरूपात बोलणं असेल तर ते प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता काय म्हणणार आहे? तथास्तु म्हणेल. आणि त्या ठिकाणी जर आपलं निगेटिव्ह बोलणं असेल तर काय म्हणेल? तथास्तुच. तथास्तुच म्हणणार आहे. ती तिथं तथास्तुच म्हणायला बसलेली आहे. तुम्ही काय म्हणताय प्रत्येक वेळा? माझं हे दुखत आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे भांडण होत आहे, माझं नवऱ्याशी पटत नाही, माझं सासूची जमत नाही. प्रत्येक वेळा जर निगेटिव्ह भावना आपण घरात बोलत असू तर रिझल्ट मिळतील का? नाही. नाही मिळणार. आणि मग आपल्याला काय करतं, माझ्या शरीरात जसं पाणी 70% पाण्याने भरलं आहे आणि 30% शरीर आहे, तसंच या पृथ्वी तलावावरती काय आहे? 70% पाणी आहे आणि 30% जमीन आहे, बरोबर? मग आता आपण या पाण्यावरती, डॉक्टर मसुरी इमाटोनी काय केलं होतं, पाण्यावरती काही एक्सपेरिमेंट केले होते. आपण घरी जे पाणी पितो, हे पाणी कसं वाटतंय? हे जर पाणी आपण पित असेल तर कसं वाटेल? मी जे चित्रात दाखवलंय ते पाणी जर आपण पित असेल तर कसं वाटणार आहे? चांगलं नाही वाटलं. कसं आहे पाणी? गढूळ आहे, हळू. बरोबर? गढूळ हम्म. आहे. मग डॉक्टर मसुरी इमाटोनी काय केलं होतं, पाण्यावरती अफर्मेशनच्या साह्याने एक्सपेरिमेंट केले होते. हे एक जपानमधले ऑथर होते, सायंटिस्ट होते, आणि प्राण्याला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अफर्मेशन दिले. आणि त्या पाण्याला, एका पाण्याला त्यांनी थँक्यू म्हटले तर त्याच्यामध्ये या पद्धतीने स्टार जनरेट झाले. एका पाण्याला ज्यांनी आय डिस्टिंग यू, मला तू आवडतच नाही, मला तुझा राग येतो, तेव्हा ते पाणी काय झालं? गढूळ झालं. आणि एका पाण्याला ग्रॅटिट्यूड, थँक्यू 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 मल्टिपल टाइम्स ग्रॅटिट्यूड व्यक्त केली, लव्ह व्यक्त केलं, त्याचे अजून सुंदर काय झाले? त्याच्यामध्ये काय निर्माण झाले असतील? स्पार्कल्स निर्माण झाले त्या पाण्यामध्ये. मग आपल्या घरी आपण जे पाणी पितो, तुम्ही म्हणाल मॅडम आरो बसवलेला आहे, हो की नाही? प्रत्येकाकडे फिल्टर लावलंय, आरो बसवलाय. आपल्या पाण्याला काय जात आहे? व्हायब्रेशन. नवरा बायकोची भांडणं होतात, ते कोण ऐकतंय? पाणी. पाणी ऐकतंय. आपल्या मुलांवरती आपण ओरडतो, ते कोण ऐकतंय? पाणी. पाणी ऐकतोय. आपण मुलांना मूर्खा म्हणतो, गाढवा म्हणतो, ते कोण ऐकतंय? पाणी. पाणी ऐकतोय. आपल्या शरीरातही पाणी आहे, हो. बरोबर? शरीराबद्दल आपण नको ते बोलतो, ते कोण ऐकते? पाणी पाणी. ऐकते. म्हणजेच काय, ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी बोलतो आहे ते सगळे पाणी धारण करते. आपल्या घरात फिल्टर जरी बसवलंय, त्या फिल्टरचे पाणी देखील त्याच व्हायब्रेशन धारण करतो, त्याच व्हायब्रेशन ते रिसिव्हिंग मोड मध्ये. म्हणून म्हणतात ना, थकलायस का? पाणी पी, बरोबर? बाहेरून आलं की आपण पाणी देतो. म्हणजेच काय, आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं होतं की पाणी द्या, गुळ पाणी द्या,
बरोबर. पाणी द्यायला सांगितलंय, अतिथी देवो भव, आणि पाणी द्यायचं म्हणजेच काय, समोरचा कुठल्याही भावनेने आला असेल, समोरच्या घरात येताना कुठल्याही भावनेने आला असेल, तर आपली संस्कृती सांगते त्याला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, पाणी कुठेतरी व्हायब्रेशन चेंज करतो. ऍग्री करता हो तुम्ही? हो पाण्यामुळे आपले व्हायब्रेशन चेंज होतात. मग या पाण्याला जर मी एक्सपेरिमेंट केला आणि या पाण्याला मी जर व्हायब्रेशन चांगल्या पद्धतीने देऊ शकली, तर मला बेनिफिट होईल का? तर डॉक्टर मसुरी इमाटोनी पाण्यावरती एक्सपेरिमेंट करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती क्रिस्टल जनरेट केले. म्हणजे प्रेयर, आपली प्रार्थना झाल्यानंतर जे पाणी होतं ते तीर्था समान लागलं त्यांना. जेव्हा तुम्ही रेकीचं अट्युनमेंट घ्याल पहिल्या लेवलचं, तेव्हा आपण हे पद्धतीने पाण्याला चार्ज कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार. आणि ते पाण्याला तीर्था समान कसं तुम्हाला टेस्ट आहे ते मी तुम्हाला दाखवेल, की आपल्याच पाण्याला स्वतः तुम्ही चार्ज करून ते तीर्थ बनवू शकता. एवढी तुमच्यामध्ये ताकद ताकद आहे. आहे. विश्वास तुम्हाला याच्यावर हो आहे. आहे? कारण एका व्यक्तीने जर त्या रस्त्यावरती चाललेला असेल तर नक्कीच ती घटना खरी असते, नक्कीच ते एक्सपेरिमेंट खरे आहे. एक सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतो आहे तर त्या गोष्टी घडलेल्या आहेत. बरोबर. हो त्याच पद्धतीने मला सांगा, आपल्या शिवाजी महाराजांना, जे शिवाजी होते तेव्हा मा जिजाऊ त्यांना काय नावाने संबोधायच्या? शिवबा. शिवबा. अजून? राजे. राजे. अजून? बरोबर. राजे. बाळराजे, शिवबा राजे आणि राजे. का? त्यांनी काय केलं होतं? काय केलं त्यांनी? जेव्हा लहान होते शिवबा, त्यांनी काय केलं होतं? त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिलं होतं. काय केलं होतं? आणि आपण आपल्या मुलांना काय करतो? चिंटू, पिंटू, गोलू, आदू, आदित्य नाव असतं आणि आदू करतो ना, सोनू, मोनू असतं की नाही? म्हणजे नावाचे व्हायब्रेशन चेंज करतोय. मुलांना हो मूर्खा, गाढवा म्हणत राहतो. होतील की ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला विचार काय पोहोचवतोय आपण? इथे एक्झाम देऊन राहिला तो IIT ची, आणि अरे मूर्खा, येरे इकडे, अरे बहिऱ्या, ऐकू येत नाही का तुला? बोलल्या जातं आपल्याकडनं नकळत. नकळत होतात त्या गोष्टी. आई आहे ना, ती नर्चरिंग त्या पद्धतीने होते. पण जेव्हा आपल्याला शिवबांच्या बद्दल आपण उदाहरण घेतो, तेव्हा मा जिजाऊंनी त्यांना काय म्हटलं होतं? राजे संबोधलं होतं. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला त्यांनी एक ट्रेनिंग दिलं होतं, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन. त्यांना जी गोष्ट पाहिजे होती त्यांनी त्याच्यावरती फोकस केला. आणि म्हणजे शिवबांच्या मनात, शिवाजी महाराजांच्या आपल्या बॉडीमध्ये एक DNA जनरेट केला राजेचा. काय केला? एक थॉट, एक DNA त्यांच्या शरीरामध्ये जनरेट केला. कळतोय? आणि आपल्या मुलांच्या शरीरामध्ये आपण काय करतो आहे? पहावे आपणासी आपण, की आपण आपल्या मुलांना काय नावाने संबोधतो आणि मग काय रिझल्ट मिळतं. कळते? म्हणून आपल्याला बोलताना खूप विचार करून बोलायचं आहे. नाहीतर मी सांगितलं असतं की अरे तुम्हाला जर वाईट बोलता येत नसेल तर कमी बोला, बोलूच नका. आणि दुसऱ्यांचं चांगलं विचार नसेल करता येत, वाईट विचार करता येत असेल तर तुम्ही त्या भानगडीतही पडू नका. चांगला विचार नसेल करतात तर वाईट विचार करायचा अधिकार देखील आपल्याला नाही आहे. कारण आपण ज्या गोष्टीवरती एनर्जी देणार आहे ती गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होणार आहे, आणि तीच गोष्ट तुम्हाला मिळणार. बरोबर. जर राजे म्हटले तर राजेच झाले, ते राजेच घडले. आणि आपल्या भारतामध्ये एवढा मोठा राजा, एवढा सुंदर राजा दुसरा तिसरा कोणीच नाही. ऐसा राजा पुन्हा घडणे नव्हे. ऐकतो आपण. हो येस. हे रिझल्ट आहे अफर्मेशनचे. कळालं की अफर्मेशन काय काम करतात? हे अफर्मेशन या पद्धतीने काम करतात. म्हणून मुलांना आपण पॅरेंटिंग मध्ये जाताना किंवा एक या पद्धतीने जायचंय, जे पाहिजे आहे ना ते बोला. तुम्हाला जर मुलाला कुठेही डॉक्टर बनवायचं आहे ना, डॉक्टर साहेब म्हणा. कलेक्टर, मुलीला कलेक्टर मॅडम म्हणा. ज्या पद्धतीने जी गोष्ट पाहिजे आहे, की इंजिनियर बाई, तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. जी गोष्ट पाहिजे आहे ते बोला. नको त्या गोष्टीमध्ये आपण खूप अडकतो आणि त्या गोष्टी मिळत नाही. ना.
आणि पाहिजे त्याच्यावरचा फोकस आपला राहतच नाही, कारण माझं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी शिफ्ट झालंय, माझी एनर्जी दुसऱ्या ठिकाणी जाते. कळालं का? येस. पुढचं आपल्याला अफर्मेशनचं आपण म्हणतो आहे, तेव्हा आपल्याला बघायचं आहे की त्यांनी वॉटरचा जसा एक्सपेरिमेंट केला होता, वॉटरला ज्या पद्धतीने ग्रॅटिट्यूड दिले, वॉटरला थँक्यू म्हटलं, त्या पद्धतीने वॉटरमध्ये काय झाले, मायक्रोस्कोपच्या जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये वॉटरचा एक्सपेरिमेंट म्हणजे वॉटरला आपण स्टडी केलं, तेव्हा त्याच्यामधले व्हायब्रेशन चेंज झालेले होते. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर स्टार, गोल्डन स्टार, स्प्रिंकल असे जनरेट झालेले होते. त्यांनी परत एक एक्सपेरिमेंट केला, तो म्हणजे प्रार्थना म्हटल्यानंतरचा एक्सपेरिमेंट आणि प्रार्थना पूर्व पाणी कसं असतं, म्हणजे आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये आपण आपल्या आजूबाजूला जर पाणी ठेवलं, जे मेडिटेशन करतो तेव्हा आपण पाणी सोबत ठेवतो, त्या पाण्याला पण त्याच व्हायब्रेशन्स येतात. म्हणून जेव्हा ऋषीमुनी आपली साधना करायचे आणि त्या साधनेमधनं जे पाणी आपल्या त्या कमंडलूमध्ये पाणी ठेवलेलं असायचं आणि त्या पाण्यांवरचा वापर करून ते लोकांना काय करत होतं, हिलिंग करत होते. आपण प्रत्येकाने बघितलंय, बरोबर. त्याच पद्धतीने यांनी काय केलं होतं, फूड एक्सपेरिमेंट केला, राईस एक्सपेरिमेंट पण केला आहे. भातावरती त्यांनी प्रयोग केला. एक त्यांनी भात शिजवून काय केलं होतं, 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला आणि त्या भाताला त्यांनी काय केले होते, वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स दिले. पहिल्या बरणीला काय केलं होतं, आय लव्ह यू, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, या पद्धतीने त्यांनी पहिल्या बरणीला अफर्मेशन दिलं. दुसऱ्या बरणीला त्यांनी काय केलं, काहीच अफर्मेशन दिलं नाही आणि तिसऱ्या बरणीला अफर्मेशन दिलं, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. बरोबर. मग ज्या बरणीला त्यांनी आय हेट यूचं अफर्मेशन दिलं होतं, त्या बर्नीमधला जो भात होता तो पहिल्यांदा सडायला चालू झाला. त्याची डिकम्पोजिशनची प्रोसिजर होती ती फास्ट झाली. बरोबर. आणि ज्या बर्नीला नथिंग, काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं, ती त्याच्यापेक्षा थोडी स्लो झाली आणि ज्याला प्रेमाचे अफर्मेशन दिलं होतं ते चांगलं राहिलं. फरक कळतो आहे अफर्मेशनचा? हो. का चांगलं राहिलं? हा. कारण यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी जे वाक्य यूज केले, त्यांनी जी एनर्जी दिली, त्याचा परिणाम त्यांना दिसला. कळालं? म्हणून जेव्हा मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देते, जेव्हा मी पेरणीचं उदाहरण देते, जर तुम्ही पाहिजे आहे आंब्याचं झाड तर तुम्हाला आंबेच लावावे लागतील, राईट. कारले पाहिजेत का आपल्याला, कारल्याचं झाड जर लावायचं आहे तर कारल्याचं बी लावावं लागेल, आणि आंबे पाहिजे असतील तर आंब्याचं बी लावावं लागेल. म्हणजे या पेरणीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे, की मी माझ्या विचारांची जी पेरणी करते आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंडला मी ज्या पद्धतीने ट्रेन करणार आहे तेच मला रिझल्ट मध्ये मिळणार आहे. कळालं का? माझ्या सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग महत्वाचं आहे, कारण तो माझ्यासाठी एक राजा म्हणून काम करतो. मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याच मला तो मिळवून देण्याचं काम करणार आहे. इथपर्यंत कळालं आहे? हो. तर डॉक्टर मसुरी इमोटोचे 2 पुस्तकं आहे, द मिरॅकल ऑफ वॉटर आणि हे तुम्ही वाचू शकता, ज्यांची इच्छा असेल तर अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती अवेलेबल आहेत. आणि द हिडन मेसेज इन द वॉटर, हे वॉटर मध्ये केलेले एक्सपेरिमेंटचे त्यांचे पुस्तक आहे, ज्यामध्ये सगळं डिटेलमध्ये आहे की खरंच आपला सबकॉन्शियस माइंड असतो का, खरंच अफर्मेशन काम करतात का. दुसरं पुस्तक कुठलं आहे मॅम? काय म्हटलं? दुसरं पुस्तक द मिरॅकल ऑफ वॉटर. नाही, ते झालं. दुसरं कुठलं आहे सेकंड? द हिडन मेसेज इन द वॉटर. द हिडन मेसेज इन द वॉटर. ओके, झालं. येस. हो. दोन्ही पुस्तकं अमेझॉन वरती आहेत, ज्यांना मिळत असतील तर बघा. आणि खरंच आहे, प्रयत्न करा. ज्या खरंच अफर्मेशन काम करतात का, खरंच एकदा प्रयत्न तर करून बघा. आपण आतापर्यंत स्वतःबद्दल इतकं निगेटिव्ह बोलत असतो आणि सेल्फ डाऊट करतो, मी करू शकेल का. पण एखादी व्यक्ती त्या रस्त्यावरती चाललेली आहे ना, एखादी व्यक्ती PSI ऑफिसर झालेली आहे, एखादी IPS ऑफिसर झालेली आहे. कारण झाली का आहे, कारण त्यांनी तो मार्ग निवडला, त्यांनी स्वतःला त्याच लोकांमध्ये ठेवलं, त्यांनी त्याच पद्धतीने स्वतःला ट्रेनिंग दिलं की मला, आणि त्यांचा फोकस कुठे शिफ्ट केला, त्यांनी ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यावर.
एनर्जी कुठे दिली? पूर्ण त्यांच्या स्वप्नांकडे, त्यांच्या धैर्याकडे, त्यांच्या सगळ्या संपूर्ण एमकडे, गोल्सकडे त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं. म्हणून त्या गोष्टी त्यांना अचीव झाल्या. आणि आपल्याला का अचीव होत नाही? कारण आपण प्रत्येक वेळा कंप्लेंट मोडमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीचं नाहीये, माझं हे दुखतं आहे. पण तुम्ही म्हणाल का, तुम्ही या पद्धतीने जर आपल्या हाताला, माझा हात खूप सपोर्टिव्ह आहे, माझा हात मला नेहमी सहाय्य करतो, या पद्धतीने केलंय आपण? नाही केलंय, करतच नाही. माझे केस खूप सुंदर आहे, मी खूप सुंदर दिसते. अरे तुम्ही कसंही का दिसे ना, तुम्ही स्वतःला देता का की माझी स्माइल खूप छान आहे? ही स्माइल आपल्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकते का? एखादा व्यक्ती जर सतत सतत कुठल्याही सिच्युएशन मध्ये हसत असेल, कुठलंही त्याला दुःख येऊ दे, सुख येऊ दे, तो कशाही परिस्थितीमध्ये जर हसत असेल, तर त्या ईश्वराला काय वाटणार आहे? अरे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये काय राहतो? आनंदी राहतो, समाधानी राहतो. तर मिळणार काय आहे त्याला रिटर्न मध्ये? समाधानच मिळणार. समाधान मिळणार. रिटर्न मध्ये काय येणार आहे? त्याच गोष्टी मल्टिपल होऊन येतील. आणि आपण जर प्रत्येक वेळा कंप्लेंट मोड मध्ये राहिलो की मला मिळत नाहीये, माझं हे दुखतं आहे, माझा हात दुखतोय, माझे पाय दुखत आहे, माझ्याकडे नाहीये, माझं माझ्या सासू सोबत पटत नाही, माझं माझ्या नवऱ्यासोबत पटत नाही, आई वडिलांसोबत पटत नाही, माझं भावाशी जमत नाही, आपल्याला काय आपण मॅनिफेस्ट करतो, आपण मागत काय होत्या युनिव्हर्स कडनं? माझ्याकडे नाहीये. मी हा कंप्लेंट जर देते आहे स्वतःबद्दल, मी जर कंप्लेंट देतच राहील तर मला त्या गोष्टी मिळणार नाही. आपल्याला पाहिजे आहे ना प्रत्येकाला? मग मला काय करायचं आहे? माझ्या कंप्लेंट पहिल्यांदा रिमूव्ह करायचे. रोज माझ्या कंप्लेंट मी लिहून काढणार. ज्या लोकांचा राग आहे त्या कंप्लेंट मध्ये सगळ्या सिच्युएशन मी लिहून काढणार, सफरिंग लिहून काढणार. आणि ती सफरिंग मी सरळ 21 दिवस कंपल्सरी आहे, 21 दिवस जाळून टाकायची. आणि 21व्या दिवशी ज्यांना रिझल्ट पाहिजे, ज्यांना स्वतःवरती फोकस करायचा, ज्यांना स्वतःची प्रगती साधायची आणि त्यांना हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे, ते लोक ही ऍक्टिव्हिटी दररोज 21 दिवस करणार आहे. कळाली ऍक्टिव्हिटी काय आहे? आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, त्याच्यासाठी मी काय सांगितलं आहे, ते आपल्याला रोज आपल्या अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायचे. काय लिहायचं आहे? माझ्या अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायचं आहे. ते अफर्मेशन काय लिहिणार? येलो कलरच्या पेजेसवरती रेड कलरच्या पेननी लिहा. ठीक आहे. जर तुम्हाला भेटत नसेल पेजेस, तर आपण ते आपल्याला जे चार्टशीट पेपर आणतो, क्राफ्ट पेपर जे पेपर आणतो, त्याची डायरी केली तरी चालेल. ते पेपर कट करून तुम्ही तुमच्या अफर्मेशनची डायरी करा, त्याला स्पायरल बाइंडिंग करून आणा. त्या पद्धतीने एक मे बी एक आपल्याला या पद्धतीने एक रजिस्टर मिळतं. 70 रुपयाची एक डायरी आहे, व्हिनस मध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळून. येलो कलरची आहे पेजेस, ते तुम्ही वापरू शकता. आणि ते अफर्मेशन कसं लिहायचंय? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. हे आपण बोलायचं आहे, म्हणायचं आहे, लिहायचं पण आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आपण पहिल्यांदाच काय सांगितलं ईश्वराला? थँक्यू म्हटलं, कारण त्यांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या आहे. मस्का लावलाय ईश्वराकडे, हो ना? त्याला काहीतरी आपण त्याला लालूच दिली आहे की अरे तू थँक्यू, तू काही का देना, मी तुला थँक्यू म्हणते. आणि आपल्याला जर नात्यासंबंधांबद्दल अफर्मेशन लिहायचं आहे, मग आपल्याला लिहिताना काय लिहायचं? माझं आणि त्या व्यक्तीचं, म्हणजे माझं आणि माझ्या आईचं, आपण जर बोललो माझ्या आणि माझ्या सासूचं नातं दिवसेंदिवस विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे आणि आनंदाचे झालेले आहे. या पद्धतीने आपण अफर्मेशन लिहू शकतो. जेव्हा नात्यांबद्दल लिहितोय, त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय, आपलं नाव लिहायचं आहे. माझं आणि माझ्या सासूचं नातं आनंदाचे, प्रेमाचे, विश्वासाचे, आदराचे झालेले आहे. झालेले आहे लिहायचं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, हे विसरायचं नाही. कळालं? हे कळालं इथपर्यंत? नक्की? हा. आणि नंतर आपल्याला जर मनी रिलेटेड लिहायचं असेल, तर ज्या ज्या नोकरीच्या रिलेटेड लिहत असाल ती गोष्ट तुम्हाला भेटलेली आहे. मनीच्या रिलेटेड, माझ्याकडे एवढे पैसे आहे, आलेले आहेत, या पद्धतीने लिहा. आलेले आहेत, मिळालेले आहेत,
कळालं? अफर्मेशन कसे लिहायचे? कोणाला काही प्रश्न आहेत? मॅडम हॅलो. हा, बोला ना. माझे पैसे एक जणांनी घेतले होते आणि ते रिटर्न करत नाही, तर त्यासाठी कशी अफर्मेशन द्यायची? मला पहिली गोष्ट, जर ते रिटर्न करत नसेल तर पहिल्यांदा प्रार्थना ही करायची ईश्वराकडे की त्याच्याकडे पैसे येऊ देत. जर अच्छा. त्याच्याकडेच पैसे नसतील तर तो तुम्हाला रिटर्न कसे देईल? आणि जर पैसे असतील तर त्याला बुद्धी भेटू दे. अच्छा. आपल्याला काय प्रार्थना करायची? त्याला बुद्धी त्याला सद्बुद्धी दिलेली आहे आणि त्यांनी माझे पैसे परत केलेले आहेत. बर बर. ठीक आहे. त्यानंतर रेकी आपण जे मास्टर लेवल म्हणजे दुसऱ्या लेवलमध्ये आपण टेलिपॅथी नावाची एक गोष्ट शिकतो. जे पुढच्या लेवलला असते त्या पद्धतीने पण आपण समोरच्या विचारांची जुळवून समोरच्याला त्या पद्धतीने अफर्मेशन सेंड करून, हिलिंग सेंड करून काय करतो आपण, त्या गोष्टी मिळवू शकतो. पण ह्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वर्क करतात. कधीच रेकी निगेटिव्ह गोष्टींना सपोर्ट करत नाही. ज्या इच्छा तुमच्या चांगल्या आहेत तेव्हा त्या ईश्वर पूर्ण करेल. जर ज्या इच्छांनी तुमचा नुकसान होणार असेल, इतरांचं नुकसान होणार असेल, फॅमिली मेंबरचं नुकसान होणार असेल, त्या इच्छा पूर्ण होत नाही. मग तुम्ही म्हणाल मॅडम मी तर 21 दिवस 90 दिवसांच्या प्रॅक्टिसनी मी अफर्मेशन लिहिले, पण माझं त्या मुलाशी लग्न नाही झालं, मला ती गोष्ट मिळाली नाही. बरोबर? जर तुमच्या आयुष्यामध्ये त्या गाडी घेतल्याने ऍक्सिडेंट होणार असेल तर ती गोष्ट मिळणार का तुम्हाला? कारण रेकी ऑलवेज सपोर्ट फॉर पॉझिटिव्ह थिंग्स, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह गोष्टी आणि पॉझिटिव्ह सगळ्या जे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं आहे. जेव्हा तुम्ही रेकीची साधना कराल आणि रेकी सोबत जुळणार, पुढे जाल, तेव्हा तुम्हाला असं जाणवते की रेकी तुमच्यासोबत फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह लोकांनाच ठेवते. जे तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत असतील, ज्यांच्या भावना तुमच्याविषयी चांगल्या नसतील, ते लोक आपापच सुटत जातात. तुम्हाला काहीच करण्याची गरज भासत नाही. काहीच करावं लागत नाही, काहीच विचार. तुम्ही उलट कुठे तुमचा फोकस जातो की चांगल्या लोकांमध्ये राहायचं, चांगले विचार करायचे आणि भावना चांगल्या ठेवायच्या. कारण आपलं अस्तित्व काय आहे? या वर्तमानात आहे. आपण जर वर्तमानाला एनर्जी दिली, आपल्या विचारांना एनर्जी दिली, त्याच गोष्टी आपण अचीव करू, त्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहे. मग आपल्याला लेखी सपोर्ट या ठिकाणी करणार आहे की आपल्याला आपल्या परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य मिळवायचं आहे. त्याच गोष्टीला आपण रेकी सपोर्ट करते. तुम्ही इतरांच्या आयुष्यात चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी रेकीचा वापर करता. कळालं? पैसे त्यांच्याकडे पण येऊ दे. भावना काय असायला पाहिजे की त्या व्यक्तीकडे पण पैसे येऊ दे आणि त्याला सद्बुद्धी भेटू दे की त्यांनी माझे घेतलेले पैसे परत भेटो. हा. आणि केलेले आहे अफर्मेशन जेव्हा डायरीमध्ये लिहिणार ते मिळालेले आहेत असं पद्धतीने लिहायचे. कळाले? ह्या अफर्मेशन पण येलो कलरच्या ह्याच्यात लिहायच्या ना? हा, येलो कलरच्या डायरीवरती. हा, 21 दिवस. 21 दिवस नाही, आपल्याला हे जे पाहिजे ते 90 दिवसच लिहायचं. ही 21 दिवसाची तुमची जी निगेटिव्ह थॉटची जी साधना आहे ना ती करायची. जाळून टाकायचे 21 दिवस. जे काही तुमचे निगेटिव्ह थॉट आहे, जे सफरिंग आहे, ते 21 दिवस कंटिन्यू लिहायचे आणि ते जाळून टाकायचे. आणि 21 दिवसानंतरची जी ही क्लिन्झिंगची प्रोसेस आहे, त्यानंतर तुम्ही मला रिझल्ट सांगा की मॅडम मला किती निगेटिव्ह थॉट राहिलेत, अजून काय माझ्यामध्ये निगेटिव्ह आहे. पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतरच बऱ्याच लोकांचा माझा फेसबुकवरती, ज्यांनी फेसबुकने युट्यूबवरती जे चॅनल आहे ते तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या लेवलच्या अट्युनमेंटचा, ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय त्यांचे काही फीडबॅक शेअर केले की पहिली लेवल झाली आणि त्यांनी 21 दिवसांच्या साधनेतून काय मिळवलं. कळतंय की ह्या साधना जेव्हा करतो ना तेव्हा आपल्या लाईफमध्ये भरपूर फरक पडतो. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅम, आपले जे हे डेज आहेत ते फर्स्ट लेवलचेच आहेत ना? हा, ही पहिली लेवल आहे. ओके, थँक्यू. आणि मॅडम, यामध्ये थोडं सबकॉन्शियस माइंड का महत्वाचं आहे? कारण तुमचं क्लिन्झिंग साठी 2-3 दिवस जातात, मग आपला राहिलेले जे पार्ट आहे तो 5-6 दिवसाचा राहतो. अच्छा. आणि संडेला ज्यांना रेकीचं अट्युनमेंट घ्यायचं, अट्युनमेंटची प्रोसिजर मी समजून सांगेलच उद्या, पण आता शॉर्टमध्ये सांगते. अट्युनमेंट म्हणजे रेकी काय करते? गुरु शिष्य परंपरेवरती चालते.
याच्यामध्ये दीक्षाला खूप महत्व आहे. जसं आपण गुरु करतो, त्या गुरुकडनं दीक्षा घेतो, त्याच पद्धतीने पहिल्या लेवलची दीक्षा घ्यावी लागते आणि मग ती एनर्जीचा फ्लो तुमच्यामध्ये प्रवाहित होतो. ठीक आहे. तर ती दीक्षा रेकीची आपली संडेला अट्युनमेंटची प्रोसिजर केली जात असते. संडेला मॉर्निंगला ही अट्युनमेंटची प्रोसिजर होते. साधारणतः 5:30 ते 6 या दरम्यान तो एक सेशन असतो. ते मॉर्निंगलाच असतं. ब्रह्ममुहूर्त आपल्याला साधायचा असतो सहसा. जो ब्रह्ममुहूर्त सांगितलेला गेला आहे त्याच टाइम वरती अट्युनमेंट केल्या जातं. ठीक आहे. ज्यांची इच्छा मॅडम, असेल त्यांनी. येस, बोला. तुम्ही पुण्यात आहात का? हो, मी पुण्यात आहे. ऑफलाईन वगैरे घेता का? ऑफलाईन घेते ना. बर, मग मी मला नंबर द्या, मी नंतर कॉन्टॅक्ट करते पर्सनल. चालेल. तुम्ही पुण्यात आहात का मॅडम? हो, नांदेड सिटी मध्ये सिंहगड बर, रोड. चालेल. अट्युनमेंटच्या आपण बोलूया अट्युनमेंटचं काय असतं. अट्युनमेंटची प्रोसिजर जी आहे, जे त्याच्यासाठी जी एनर्जी एक्सचेंज तुम्ही करा किंवा तुम्ही एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय, काहीतरी तुम्ही, जसं आपण गुरुदक्षिणा देतो, एक तर काहीतरी तुम्ही द्या किंवा तुम्ही डोनेट करा आणि त्याचं मला हे दाखवा की या मंदिरात कुठल्या तुमच्या ज्या धर्मस्थळी असेल त्याची मला पावती ऍटलीस्ट दाखवावी लागते. ती हो तुम्ही चालेल मॅम. मला एक तर तेवढी एनर्जी एक्सचेंज द्या, कारण मी पहिली लेवल फ्री पूर्ण शिकवते आणि पहिल्यांदा मी अट्युनमेंट पण फ्री देत होते. ठीक आहे. अट्युनमेंट जे मी शिकवताना कुठलेच चार्जेस नाही. या 10 दिवसाचे तुम्हाला शिकून घ्या, तुम्ही ती लाईफस्टाईल फॉलो करा. फक्त अट्युनमेंटची जी आहे ती एनर्जी एक्सचेंज राहते. कारण मी पहिल्यांदा काय केलं होतं, बरेच लोकांना सांगितलं की डोनेशन द्या, आणि लोक काय करतात, ते जी एक मिनिमम अमाऊंट असते ती देखील डोनेट करत नाही. आपला जर सांगितलं आपल्या गुरुंनी आज्ञाप्रमाण, तर एक छोटीशी अमाऊंट जर सांगितली आहे तर तुम्ही मंदिरात द्या ना ती. मग मला काय होतं, त्या पद्धतीने ब्लॉकेजेस क्रिएट होतात. आपण जेव्हाही कोणत्या गोष्टीचं शिकतो आहे किंवा आपल्याला त्या गोष्टी ऊर्जा आपल्याला पाहिजे आहे ना, तर तुम्ही एक कुठली तरी बघा, एक हे पाहिजेत छोटेसे एनर्जी एक्सचेंज करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही मंदिरातही 101 रुपयाची पावती फाडली तरीही मला काही हरकत नाही. फक्त मला ती पावती दाखवणं महत्वाची आहे, डेट दाखवणं मला महत्वाचं आहे. किती डोनेट करायचे वगैरे असं काही आहे का? असं नाही काहीच. तुमच्या बर, इच्छेने मग किंवा तुम्ही मला जर येत असाल तर मला द्या, मी पण डोनेशनच करते. मी पहिल्या लेवलची जे काही अमाऊंट माझ्याकडे होते ती मला डोनेटच करायची असते स्वामींच्या तिथे. कारण मी ते ठरवलेलंच आहे की घेतलं आहे ते आपल्याला जी फ्री द्यायची आहे तर फ्रीच देणार आहे. पण ते काय होतं की मग आपल्याला शारीरिकरित्या थोडेसे ब्लॉकेजेस या पद्धतीने होतं. म्हणून मग मॅम, अमाऊंट आपल्या इच्छेने द्यायची की तुम्ही ठरवलेली आहे ती? मी 101 सांगितलेले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने डोनेट करू शकता आणि मला पाठवायची असेल तर 101च पाठवा, त्याच्यावरती मी घेत नाही. ऑफलाईन ओके. मधले चार्जेस वेगळे. ऑफलाईन जर तुम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन करत असाल तर तेव्हा तुम्हाला वेगळी अमाऊंट पे करावी लागते. अच्छा. ठीक आहे. ऑफलाईन साठी रोज यावं लागतं का? नाही, एकदाच? हा, अर्धा तासाचीच प्रोसिजर असते. ऑनलाईन करा हा. किंवा ऑफलाईन करा, अर्धा तासाचं सेशन राहील आणि त्यानंतर तुमचं एनर्जी ऍक्टिव्हेशन पण त्याच दिवशी घेतलं जातं. म्हणजे मॉर्निंगलाच पूर्ण साधना, मेडिटेशन काय पद्धतीने तुम्हाला सगळी त्या दिवशीच होते, सकाळी पहाटे. बर, आणि मग ह्याची 21 दिवस पुढे प्रॅक्टिस करायची ना? प्रॅक्टिस मी शेवटच्या दिवशी सांगेल की प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची. डेली प्रॅक्टिस काय काय करायचंय ते शेवटच्या दिवशी सांगत असते. मग आता ऑनलाईनच्या प्रोसिजर मध्ये तुम्ही हे सगळं आता आम्हाला सांगणार आहात ना? हो, सगळं सांगेल मी. ऑनलाईन मध्ये ऑनलाईनच्या पण? प्रोसिजर मध्ये मी साधना फक्त अट्युनमेंट झाल्यानंतर त्या एनर्जी कशा होतात आपल्याकडे ऍक्टिव्हेट होतात ना. जोपर्यंत अट्युनमेंट होत नाही, आपण त्या एनर्जीशी कनेक्ट होत नाही, तोपर्यंत त्या एनर्जी आपल्याला फील होत नाही. असं असतं. मी सांगणार सगळं, शिकवणार सगळं, काय काय आहे सिलेबस ते सगळं सगळं सांगेल. ठीक आहे. अट्युनमेंट घेणं नाही घेणं किंवा ती रेक्कीचा वापर करणं हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्हाला पुढे याचा वापर करायचा आहे स्वतःच्या हिलिंगसाठी. बॉडी पॉइंट्स असतात, काही आपल्या बॉडीवरती दुखणे असतात, मनावरचे दुखणे असतात, ते तुम्हाला जर दूर करायचे आहेत, ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांनी त्यांनी घ्या. नाही तर हे 10 दिवसाचं सेशन आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो. हे 10 दिवसाचं सेशन अटेंड करून पण आपल्याला ऍटलीस्ट आपलं सबकॉन्शियस माइंड कळतंय, ऍटलीस्ट आपल्याला विचारांची डायरेक्शन कळते.
मी काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे एवढं तरी कळतंय, नक्की ना. हो की नाही? हो. मग कमीत कमी याचा तरी फायदा होईल. येस, या संडेला सकाळी राहील, त्याची लिंक शेअर केल्या जाईल. उद्या आहे ना? एक्झॅक्टली काय असते पण हे मॅम ते कळलं नाही, सॉरी. ते अं, कळलं नाही आणि त्याचे बेनिफिट्स वगैरे असं म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? हा, पण ते पुढे शिकवू मी. आता तुम्ही पुढे काय काय राहील ना, उद्या आपलं पास्ट लाईफचं मेडिटेशन राहणार, की आपल्या पास्ट लाईफ मध्ये जे काही राहतील. पुढचा पोर्शन आहे आपला सबकॉन्शियस माइंडचं व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. व्हिज्युअलायझेशन टेक्निक घेईल, की व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने करायचं, व्हिज्युअलायझेशनचे बेनिफिट काय आहे, आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय काय ट्रेनिंग देऊन आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने काय काय गोष्टी करायला पाहिजे की व्हिज्युअलायझेशन चांगल्या पद्धतीने होईल, त्याच्या ऍक्टिव्हिटी घेईल मी उद्या. आणि मेडिटेशन, पास्ट लाईफचं मेडिटेशन, जे तुमच्या पास्ट लाईफ मध्ये काही घडलेल्या घटना असतात त्यापासून आपल्याला दूर कसं राहता येईल, ते एक मेडिटेशन, पॉवरफुल मेडिटेशन तुमचं प्रत्येकाचं घेतलं जाणार आहे. ठीक आहे? हे पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये हा, आपल्याला मागच्या याचं सगळं मी खूप डीप जाणवतं का? मध्ये नेत नाही. मी प्रत्यक्षात जेव्हा स्वतः असतात ना प्रेझेंटली, हा ऑफलाईन मध्ये. हा, ऑफलाईन मध्ये तेव्हा नेलं जाते. आणि तिथे बाहेर काय होतं, बऱ्याच लोकांना काय होतं, बाहेर निघता नाहीये. आणि आपण जेव्हा मला प्रत्यक्ष, तुमचा नंबर शेअर कराच हो मॅडम, हो हो प्लीज. चालेल. आता मी लिहून घेऊ का? येस, चालेल, हे हरकत नाही. हा, सांगा. 73850 73850 79859 79859. सेवन नाव थ्री काय एट मॅडम? फाईव्ह झिरो 79859 हा, 8149 8149 88 88 9873 9873. 73. मॅडम आपलं नाव सांगाल? अनुजा माहुरे. अनुजा हं. माहुरी. आणि कुठे आहात पुण्यात? मी वारजे, वारजे. वारजेला. हं. ठीक आहे. मॅम, व्हॉट्सअपला जे तुम्ही करू हे शकतो. पाठवलंय, पिक पाठवलंय, त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का? माझं व्हॉट्सअपच्या पिकवर नसेल, मी शेअर करेल. पाठवलं तर बरं होईल प्लीज. बरं, चालेल. मॅडम फोन कधी करू शकतो, कुठल्या वेळात? फोन तुम्ही 4 ते 6च्या दरम्यान करू शकता. मी आज काउन्सिलिंगचं चेक करते, माझं शेड्यूल काय आहे, कारण मी बरं. मॅरेज काउन्सिलिंग मध्ये पण करते ना, बऱ्याच काउन्सिलिंगच्या केसेस असतात. तर बरं. त्यामध्ये काही नसेल तर मग मी तुम्हाला, तुम्ही तुमचं नाव काय आहे म्हटलं? सीमा सीमा पवार ना? मी पवार. बघते, मग मी सीमा तुम्हाला पवार. मेसेज करते. नसेल ठीक. तर. ओके. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? जे सबकॉन्शियस माइंड आज शिकवलं आहे ते समजलं आहे? येस. हो. हो आजचं मॅम, समजलंय. तुम्ही अट्युनमेंट वर फोकस नका करू, तुम्ही आता जे सुरू आहे त्याच्यावर फोकस करा, की आजपर्यंत आपण जे काही शिकलो आहे ते समजलं प्रत्येकाला? हो, त्यात हो, काही हो. डाऊट आहे? नाही? नाही. नक्की. आणि अजून काही प्रश्न आहे की अफर्मेशन कशा पद्धतीने लिहायचे, काय जिथे तुम्हाला काही आहे ते सांगा मला. कळलेलं आहे मॅडम. नक्की अफर्मेशन सगळ्यांचे कुठे? प्रश्न संपलेत? हो. हा हा, उज्ज्वला मॅडम बोला, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला, नमस्कार. नमस्कार मॅम. अफर्मेशन किती वेळा लिहायचंय? दिवसातून एक वेळाच लिहायचंय का? हो, सकाळी लिहा, रेकॉर्ड करून एकदाच रेकॉर्ड करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये, आणि ते ऐकायचे, सकाळी ऐकायचे आणि झोपण्याच्या अगोदर ऐकायचे. नाही, तुम्ही सांगितलं येलो पेजवर रेड पेननी लिहायचं, तर एकदाच लिहायचं का असं हा, जे विचारायचं? दिवस सकाळी उठल्यानंतर तुम्ही लिहून ठेवायचे ना. सकाळीच लिहायचं ना? हा, म्हणजे मी पण किती शेवटच्या वेळा दिवशी लिहायचं असं काही त्यांना माहिती. कॉमन अफर्मेशन पाठवते. शेवटच्या दिवशी काय करत असते, मी ग्रुपवरती एक कॉमन अफर्मेशनचा सेट जो प्रत्येकासाठी लागू होतो तो मी पाठवते, की तुम्हाला म्हणजे जेणेकरून काही जे काही हिलिंगचं काही पॉइंट्स असतात ते पाठवते, आणि अफर्मेशनचा सेट पाठवत असते जे तो प्रत्येकासाठी यूज करू शकतो. आणि नंतरही ग्रुपवर जे राहतात त्यांनाही काहीतरी 2-3 दिवसातून एखादं अफर्मेशन येते जे तुम्ही वापरू शकता स्वतःसाठी. आणि एक आणखीन विचारायचं होतं मॅडम मला. तुम्ही विचारा. आता की
दक्षिणा म्हणून मी पावती फाडू शकते का मग मी स्वामींच्या मठात? हो नक्की, आणि मी स्वामींच्या मठातच देत असते. तेच मला हा, विचारायचं. तुम्ही तिथे डोनेट केलं, मला दाखवलं, मला काहीच हरकत नाही. पहिल्या लेवलची मी काहीच एनर्जी एक्सचेंज घेत नव्हती, पण बरेच लोक काय करतात, आपण सांगितलं ना की डोनेट करा, लोकांना डोनेट करायला फार म्हणजे कंटाळ येतो. ऍक्च्युली काय करायला पाहिजे, आपलं जे इन्कम असेल ऍटलीस्ट 1% डोनेशन प्रत्येकाने करायला पाहिजे. तुमच्या श्रद्धास्थान जे काही असेल, आपले भगवान गौतम बुद्ध जरी श्रद्धास्थान असतील तर त्यांच्यासाठी पण जे काही विहार असेल तिथे काहीतरी डोनेट करा, गरजूंना डोनेशन करा. तुम्ही, आपण काय करतोय की मिळवण्याची इतकी भावना वाढलेली आहे की आलं पाहिजे, आलं पाहिजे, आलं पाहिजे, बरोबर, पण देण्याची भावनाच नाही. आणि मी कालही तुम्हाला सांगितलं की जी गोष्ट तुम्ही द्याल, देणे से बढेगा, जी गोष्ट तुम्ही द्याल तीच मल्टिपल होऊन तुमच्याकडे येणार. तुम्ही जर पैसा डोनेट करणार आहे गरजूंना, तर तुम्हाला अशी कधीच वेळ नाही राहणार की तुमचं पॅकेट खाली राहील. तुम्ही प्रत्येकाला, घरात आलेला गेलेला किंवा कोणत्याही व्यक्तीला, गरजूंना अन्न जेव्हा पाहिजे, अन्नदानासारखं पुण्य नाही म्हणतात. तुमच्या घरात कधीच अन्नपूर्णा प्रसन्न राहील आणि कधीच अन्नाची कमी पडणार. मॅडम देण्याची भावना तर असू द्या. एक विचारायचं होतं मॅडम. बोला. माझी मुलगी म्हणते की असं डोनेशन देऊन म्हणजे माहिती नाही की ते पुढे कुठल्या कामासाठी वापरणार किंवा. ऍक्च्युली मी स्वामींची भक्ती करते खूप. पण मग तिचं असं म्हणणं आहे की तिथे सुद्धा डोनेशन देणं, नंतर ते काय करतात आपल्याला माहिती नाही. मग डोनेशन, हा, त्याऐवजी जर का आपण स्ट्रीट डॉगला खायला आणि प्यायला पाणी दिलं तर ते नाही चालू शकत, असं ते तिचं आणि म्हणणं. याचा, ते स्ट्रिक डॉगचं जे असतं ना, ते आपण राहू केतूच्या रेमेडीज आहे. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रेमेडीज आपण स्ट्रीट डॉगला जे डोनेट करतो ते आपण राहू आणि केतूचे बेनिफिट मिळवण्यासाठी करतो. आपण जेव्हा कुठलं शिक्षण घेतो आहे, बरोबर, ती एक तर आपल्या गुरु पर्यंत पोचवा, बरोबर, गुरु दक्षिणा देणं काम इथे आपण, इथे रेकी ही गुरु शिष्य परंपरेवरच चालते. म्हणजे तुम्ही माझ्याकडनं जर आता उद्या माझे काही ग्रँड मास्टर आहेत जे माझ्याकडनं दीक्षा घेतली आहे, ती डिसिप्लिनरी मी तुम्हाला शिकवणार आहे की ही गुरु शिष्य परंपरा कशी आली ते तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जेव्हा आपण रेकीचा सिलेबस करू सुरू, तेव्हा तुम्हाला 2-3 दिवसात कळेलच की गुरु शिष्य परंपरेने मी आज 10व्या-12व्या नंबरवरती कुठेतरी येते. आणि माझे शिष्य पण त्याच पद्धतीने करतात की जी डिसिप्लिन आहे आपल्याला हे आहे ते फॉलो करायचे. रेकीचे काल संध्याकाळच्या सेशनमध्ये पण 1-2 रेकीचे साधक आले होते, पण ते म्हटले होते की मॅडम की ही गुरु शिष्य परंपरा जे तुम्ही, किंवा म्हणा तुम्ही रेकीचे प्रत्येक तत्व एक्सप्लेन करून सांगता आहात मॅडम, ते आजपर्यंत आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं की एवढा असा फरक पडतो. का महत्वाचं आहे की आपण आधीही गुरुदक्षिणेला महत्व आपल्या संस्कृतीत सांगितलेलंच आहे, तर ते फॉलो करणं महत्वाचं आहे. मग ते जसं आपण विचार करत नाही तर तुम्ही मला द्या, मला माहितीये की काय संस्थेला कुठे द्यायचं आहे. तुम्ही पुस्तकांच्या स्वरूपात पण डोनेशन करू शकता. एखाद्या व्यक्तीचा जर खरंच घेऊ शकत नसेल ना, तर त्याला पुस्तकाचं साह्य करा, त्याला युनिफॉर्मचं साह्य करा. यासारखं तर पुण्य कुठे नाही. ज्याचं खरंच आपण एखाद्या व्यक्तीचं जर करू शकत आहे ना, निदान पुस्तकं तर डोनेट करू शकता ना आपण, की वर्षभरात त्याला नोटबुक्स लागतात आणि ती व्यक्ती घेऊ शकत नसेल, तेवढं आपल्याला जर देता आलं तर किती सुंदर होईल, हो की नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतील का याच्यानी? नाही होणार. पाहिजे काय आहे ते बघा, बेनिफिट बघू नका, देताना ही भावनाच ठेवू नका. मला मास्टर लेवलचे स्टुडंट म्हणतात, मॅडम तुम्ही एवढं कसं काय शिकवू शकता, का तुम्ही एवढं इतकी मेहनत घेतात की बाकीचे 3 दिवसात रेकीचं त्यांचं संपून जातं आणि तुम्ही एवढी मेहनत का घेता, एवढं डिटेलमध्ये का शिकवता. माझा उद्देश काय माहितीये की देणे से बढ़ता है. मला माझ्या गुरुंनी जे काही आतापर्यंत दिलंय पूर्ण देऊन टाकायचं, आणि मग समोरचा काय पद्धतीने वापरतो हा त्याचा प्रश्न आहे, बरोबर. आपण देताना ही भावना ठेवायची की ती पूर्ण एनर्जी, पूर्ण जी काही आपल्याला नॉलेज मिळालं आहे, पूर्ण आपण जे काही आपण आजपर्यंत आत्मसात केलं आहे ते समोरच्या पर्यंत पोचवणं. मग त्याला कशा पद्धतीने वापरायचा आहे हा जता त्याचा निर्णय राहील. ठीक आहे. तुमच्या कर्म काय लिहिल्या जातील
की मी ऑनेस्टली शिकवलं, माझी कर्म लिहिल्या जातील की मी ऑनेस्टली शिकवलंय. मी प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा, उदाहरणासहित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, शिकवण्याचा प्रयत्न केला. मी माझा कर्मा काय करते आहे, बॅलन्स ठेवते आहे. बरोबर. आणि गुरुदक्षिणा 2 गोष्टीसाठी एनर्जी एक्सचेंज महत्वाची आहे, की मला कोणी सांगितलं नाही की तुमच्या कर्मात हात घाला. सांगितलं का? नाही ना. तुमचं तर लाईफ सुरू होतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला अट्युनमेंट देणार आहे, या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे, कुठेतरी त्या रेकी शक्तीने तुम्हाला चूज केलं की अरे तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या आणि तुमच्या मार्फत इतरांचा देखील चांगलं करा. मी चूज केलेलं नाही तुम्हाला, तुम्ही ईश्वर गुरूंनी त्या युनिव्हर्सने तुम्हाला चूज केलं. कळतंय? आज पण काल 25 लोक होते, आज बघा कसं असतं ना, ज्यांच्या नशिबात या ऊर्जा आहे, ज्यांना यांचा फायदा करून घ्यायचा आहे, ते लोक बरोबर शेवटच्या दिवसापर्यंत राहतात. कळतंय? बरोबर. येस. बरोबर. हो बोला. कोणाचे काही प्रश्न आहे अजून? येस. थांबायचं आपण इथे. येस मॅम. हा, आपण उद्या शार्प 1:30 भेटणार आहोत. अजून काही प्रश्न असतील तर ते लिहून ठेवत चला, आपण तुम्ही किती वाजता डिस्कस आहे करू. उद्या? 1:30 वाजता. 1:30. 1:30 वाजता. हा. आणि लिंक सेम राहणार आहे. रोजची जी लिंक आहे तीच सेम लिंक वरती जॉईन करायचं आहे. संध्याकाळची आणि दुपारची लिंक सेम असते. ज्यांना वाटलं रिपीट करायचंय ते संध्याकाळी पण जॉईन करू शकता. येस. ओके मॅम. येस. थँक्यू. 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 मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.